सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अद्भुत किल्ला. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम प्रबळगड. पनवेलच्या जवळ ढगांना स्पर्श करणाऱ्या उंचीवर उभा असलेला हा किल्ला प्रत्येक पावलागणिक एक नवी गोष्ट सांगतो. पनवेलजवळ उभा असलेला हा गड एकेकाळी मुरंजन या नावाने ओळखला जात होता. घनदाट जंगल, खडतर चढाई आणि प्रत्येक वळणावर भेटणारी निसर्गाची जादू. ही फक्त ट्रेक नाही, ही एक अनुभवाची सफर आहे. कधी धुक्यात हरवलेला तर कधी सूर्याच्या किरणांनी उजळलेला प्रबळगड तुम्हाला स्वतःकडे खेचून घेतो. बहामनी सत्तेपासून ते निजामशाहीपर्यंत आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झालेला हा किल्ला इतिहासाच्या अनेक साक्षीदारांपैकी एक आहे. कल्याण भिवंडी मार्गावर नजर ठेवण्यासाठी आणि व्यापारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचं धोरणात्मक महत्त्व खूप मोठं होतं. प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेलं ठाकरवाडी गाव आजही त्या इतिहासाची साक्ष देतं. आणि जवळच उभा असलेला कळावंतीण दुर्ग त्या काळातील गड किल्ल्यांच्या मजबूत संरक्षण व्यवस्थेचं प्रतीक आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आलो आहे पनवेलच्या दिशेने आणि आज आपण प्रबळगड एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला प्रॉपर सांगतो मी कसं जायचं प्रबळगडला. आम्ही दादरवरून लोकल पकडली, पनवेलला उतरलो आणि आता पनवेलवरून तुम्हाला दाखवतो मी कसं जायचं प्रबळगडला. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका. चला तर पनवेल स्टेशनच्या बाहेर आलो आणि आम्ही एक गाडी केली पर पर्सन 100 रुपये. आता पनवेल स्टेशनवरून आम्ही निघालो प्रबळगडला जाण्यासाठी. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल माझ्या, मी बाईकवर गेलो होतो. पण आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो प्रबळगडाला कसं जायचं. भेटूया आपण आज आता आतमध्ये शिरलोय आणि हा सरळ रोड जातो गडाच्या पायथ्याशी बेसवर, जिथनं आपण आपला ट्रेक चालू करणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा पनवेलच्या दिशेने आलो आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत प्रबळगडाला. आणि आज आपल्यासोबत ट्रेकिंगसाठी आलेले आहेत रोहित सर आणि सागर सर. आणि आजचा प्रवास ह्या दोघांसोबत आहे आपला. तर तुम्हाला पुढे दाखवतो. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल कलावंतीला कसं जायचं. आज तुम्हाला मी दाखवतो प्रबळगडचं कसं जायचं ते. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक 1.5 किलोमीटर चालून पुन्हा आपण त्याच टप्प्यावरती येऊन पोचलो जिथे आपण कलावंतीला जाताना पोचलो होतो, प्रबळगड. आता इकडून आपण सरळ जाऊन ह्या साईडला प्रबळगड आहे, मला दाखवतो मी पुढे. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल, हे तुम्हाला दाखवलेलं मी कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड. रस्ता सेमच आहे, फक्त एक टप्प्यावर जाऊन तिथनं रस्ते वेगळे होतात. तुम्हाला मी पुढे दाखवतो. खरी ट्रेकिंग आपल्या इथनं चालू होणार आहे. हा बेस आहे गडाचा, जिथनं गड्या जाण्याचा मार्ग सुरू होतो. ठीक आहे, चला जाऊया पुढे. आपण त्याच रस्त्याने चाललो आहे जिथे आपण कलावंतीसाठी गेलो होतो. सेम रस्ता आहे, तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघू शकता. त्या रस्त्यात तुम्हाला कलावंतीपर्यंत जाण्याचा मार्ग दिसेल. आणि पुढच्या टप्प्यातला मार्ग वेगळा होतो, तिथे तुम्हाला मी दाखवतो. ठाकरवाडी गाव, त्या गावातनं 2 रस्ते जातात, एक डावी बाजूला एक उजवी बाजूला. उजव्या बाजूचा रोड जो आहे तिथनं प्रबळगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. पुढे तुम्हाला दाखवतो, मी एक्सप्लोर करतो. चला मग. सरांना थोडासा थकल्यासारखं वाटलं, मग काय गाणं लावलं महाराजांचं आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. एक जोश असा आला सरांमध्ये, उमंग. आणि पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली आम्ही.
सरळ जायचं एकदम स्ट्रेट. दाखवतो तुम्हाला पुढे. चला दुकानात आम्ही लिंबू सरबत पिलो आणि पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली. चला आता मित्रांनो, दुकानापासून वर गेल्यावरती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मी कातळ शिल्प, म्हणजे कातलात कोरलेले हनुमंतरायाची आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी इथे आहे पाहू शकता तुम्ही. हनुमंतराया आणि गणपती बाप्पांची इथे मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही इथे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी हॉटेल्स आहेत इथे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इथे कॅम्पिंगसाठी पण तुम्हाला जागा अवेलेबल करून देतात. तुमच्या टेंट नसेल तर टेंट अवेलेबल करून देतात. जेवणाची उत्तम सोय आहे, राहण्या खाण्याची सोय आहे इथे. आणि पण ऑर्डरवरती जाताना द्यावी लागते तुम्हाला अगोदरच. तर तुम्ही इथे ऑर्डर देऊन मग पुढे जाऊन परतीचा प्रवास करताना तुम्ही इथे जेवू शकता. आणि स्टेसाठी पण बेटर ऑप्शन इथं आहेत खूप सारे. मित्रांनो, वर गावावर आम्ही आलो आणि हे बघा, ह्या मार्गे जाणार आपण कलावंतीला आणि ह्या मार्गे जाणार आपण प्रबलगडला. तर आपण आता निघालोत प्रबलगडच्या दिशेने. तर चला. त्याचप्रमाणे आम्हाला जागोजागी बघा अशा पाट्याला त्या आता कालांतराने हे झालेत, खराब झालेत, पण ते तुम्हाला सोपं पडेल. सरळ इकडून चला. मित्रांनो, हा कडा बघा, इथून आपल्याला प्रबलगडला जायचं. हा कडा आपल्याला चढून जायचा आणि समोर कलावंतीन दुर्ग दाखवतो तुम्हाला पुढे मी. मित्रांनो, ते बघा ती झोपडी आहे, त्या झोपडीपर्यंत आपल्याला जायचं. तिथून आपला रस्ता आहे प्रबलगडला जाण्याचा. पुढे तुम्हाला मी दाखवतो. आज आम्ही आलो आहे प्रबलगडमध्ये. हे आहे प्रबलगडला जाताना सुद्धा असं भयानक जंगल लागतं, पण पाय वाट चांगले असणारे काही वाटत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जागोजागी गावकऱ्यांनी एक निशाणे लावून ठेवले की ज्याने आपल्याला गडाकडे जाण्याचा मार्ग समजतो. थोडा झोका घेऊन आम्ही पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली. मित्रांनो बघा, अशी खडतर दगडाची पायवाट आहेत ना, डेंजर एकदम. त्या वाटेतून आपण आता वर चढतोय. वर गेला तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, ते बघा कलावंती दुर्ग. इथून येण्याचा एक मार्ग आहे कलावंती दुर्ग. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. एक खेळ आम्ही जाणार वाटेतून आणि आमचे सर पोचले एकदम टॉपला, टॉप गिअर टाकून. आणि ह्या वाटेतून आम्ही आता वर निघणार आहोत. तर तुम्हाला पुढे मी दाखवतो. सर आमचे वर पोचलेत. आता विश्रांती घेऊन पुन्हा एकदा ट्रेकला आम्ही सुरुवात केली. चला.
2-2.5 तासांचा पायी पिटा करून आम्ही ह्या टप्प्यावर येऊन पोचलोय. तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो मी. फायनली मित्रांनो आम्ही प्रबलगडच्या पायथ्याशी पोचलो, म्हणजे वरती जिथे पायऱ्या चालू होतात मधल्या टप्प्यात, त्या टप्प्यात येऊन पोचलो. एक 2-2.5 तासाचा ट्रेक करून. पाहू शकता तुम्ही इथनं ना पायऱ्या चालू झाल्यात आणि ह्या पायऱ्यांनी आपण आता वर जाणार आहोत. चला मित्रांनो, एवढ्या वरती आम्ही आलोय आणि इथनं आम्हाला एक पाण्याची टाकी दिसले. इथनं आम्ही आलो आणि समोर पाण्याची टाकी आहे आणि इकडे वर जाण्याचा रस्ता आहे, वाट आहे. तुम्हाला दाखवतो वर गेल्यावर मी. चला. हे आमचे लहान बाल. त्याला असं वाटतं मी अजून लहान आहे. फक्त तर मित्रांनो 2-2.5 तास आम्ही चालून खडतर वाटेतून वर येऊन आम्ही फायनली प्रबलगडावर पोचलो आणि इकडे पाठी लावली. इकडे काळा बुरुज आणि कलावंतींकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आम्ही पहिले जाणार होतो काळा बुरुजकडे. तुम्हाला मी पुढे दाखवतो काला बुरुज कसा आहे तो काय, आणि पूर्ण प्रबलगड कसा आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, त्या पाठीपासून आम्ही पुढे आलो आणि राजवाडे इथे लिहिले आहे. राजवाडा तुम्ही बघू शकता मित्रांनो. आतमधून तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला जर माहित असेल काय आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे ते. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे निशाणे लावलेले आहेत की तुम्हाला वाट समजावी म्हणून. हे बघा, प्रत्येक ठिकाणी जागोजागी लावले आहेत काला बुरुजकडे जाण्यासाठी. चला तुम्ही पुढे जातोय मी. जर तुम्ही प्रबलगडावरती असाल तर ही व्हिडिओ बघून या, तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. तुम्हाला समजेल, कारण आम्हाला आधी समजत नव्हतं, पण आम्ही निशाणे बघत पुढे चाललो आहे. आता पुढे तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो, बघा थोडे पुढे चालून येऊन आपल्याला मंदिर दिसलं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. नंदी महाराज दिसले म्हणजे आपल्याला महादेव दिसणारच. तुम्हाला दाखवतो बघा, गणेश मंदिर आहे मित्रांनो इथे. मित्रांनो, थोडं पुढे चालून आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि इथे एक पाटी लावली आहे गणेश मंदिराजवळ. काला बुरुज 1700 मीटर तुम्हाला पुढे दाखवतो मी. आणि दरवाजा पण आहे, बोरीचा सोंड तलाव तुम्हाला पुढे दाखवतो मी. चला मित्रांनो, थोड्या पुढे आल्यावरती आपल्याला बघा काला बुरुज जाण्यासाठी ॲरो केला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे सरळ आपण इकडे जाणार आहोत. मित्रांनो, जंगलातनं बाहेर निघाल्यापूर्वी आपल्याला 2 टप्प्यावर आपण येऊन थांबतो. बघा, इकडे एक रस्ता आहे आणि इकडे एक वाट जाण्यासाठी आहे. तर बघा, तुम्हाला इथे ॲरो केला दिसतोय, तर आपण ह्या वाटेने पुढे जाणार आहोत. आणि इकडे निशाणी पण लावले, भगवी निशाण तुम्ही बघू शकता इथे. जर तुम्ही प्रबलगडला येत आहे तर ही व्हिडिओ बघून या नक्की. तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल, तुम्हाला खूप हेल्प भेटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, थोडं पुढे येऊन आपण पुन्हा एकदा 2 रस्त्यामध्ये अडकलो आणि इकडून इर्शालगडाकडे जाण्याचाही मार्ग आहे. 45 मीटर दाखवतो इकडून पार्टीच्या नुसार, आणि काला बुरुजाकडे जाण्यासाठी 850 मीटर इथून आहे. तर आपण आता चाललो आहे बुरुजाकडे आणि नेक्स्ट टाईमला आपण इर्शालगडाकडे जाऊ. पण आता काला बुरुज आपण एक्सप्लोर करतोय प्रबलगडमध्ये. ठीक आहे, चला आपण जाणार आता लेफ्ट साईडला. मित्रांनो, 2-2.5 किलोमीटर चालून आम्ही या टप्प्यावर पोहोचलो काला बुरुजच्याकडे. तुम्ही व्ह्यू बघू शकता.
सुंदर असा व्ह्यू आहे. फायनली मित्रांनो आता आपण प्रबलगडावरती आलो. काला बुरुज आपल्याला बघायचं होतं, ते बघितलं आपण. पुढे पण आहे, मला वाटतं दाखवतो तुम्हाला. 2.5-3 तास चालून आपण प्रबलगडावरती पोचतो आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निशाणी दिसेल गडावरती येण्याची. आणि तिकडे कल्याणी दुर्ग पण जाणार आहे आम्ही. तुम्हाला वरून कल्याणी दुर्ग कसं दिसतो दाखवतो. मित्रांनो थोडं पुढे येऊन तुम्हाला सांगितलं तलाव लागणार आहे बघा. तलाव आहे इथे पाण्याचा आणि मासे पण आहेत त्यात. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दिसत ते माहीत नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. बघू शकता तुम्ही. मित्रांनो फायनली सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. प्रबलगडाला आम्ही आलो आणि काला बुरुज, मला असं वाटतं हाच आहे तो काला बुरुज माझ्या मते तरी. तुम्ही व्ह्यू बघू शकता दूर दूर तक. नदीच नदी आहे, समुद्र समुद्र आहे असं वाटतं मला. नदी आहे, सॉरी गाईज, डॅम आहे डॅम. व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुंदर असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आज आपली प्रबलगडाची वारी पूर्ण झालेली आहे. आज आपण प्रबलगडाला आलो, काला बुरुज वगैरे आपण बघितला आणि आज प्रबलगडाला प्रदक्षिण देऊन आपण परत निघालो. परतीचा प्रवास करतोय. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मला सांगत असतो परतीचा प्रवास खूप जड असतो, पण ह्या ठिकाणावर निघालो तर आपण नवीन ठिकाणी पोहोचू. आणि व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर प्रबलगडचा प्लॅन बनत असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका.